उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना माझा सर्वप्रथम नमस्कार। मी एक शेतकरी आहे। माझी उद्योजकाची सुरुवात सेंद्रिय शेती करता करता झालेली आहे। मी जवळपास 95-96 पासून सेंद्रिय शेती करतो। तर सेंद्रिय शेतीकडे वळायचं कारण म्हणजे जे गोहत्या होत होती, तर त्या माध्यमातून गोरक्षणाच्या माध्यमातून मी सेंद्रिय शेतीकडे वळालो। किंवा गो हत्या व्हायला लागली तर आपण लोकांना जर म्हणलं गायी विकू नका तर कोणी ऐकणार नाही। पण गायीचे जर फायदे सांगितले, सदुपयोग सांगितले, जसे सुभाष पाळेकर साहेबांनी सांगतात, तसं आम्ही स्वतःच्या खर्चानं जवळच्या 5-7 किलोमीटरच्या अंतराच्या गावात स्वतः पॉम्पलेट छापून गावोगाव गेलो। तिथं जीवामृत कसं तयार करायचं, समाधी खत कसं तयार करायचं, खुरीपासून खत कसं तयार करायचं, गाईच्या शिंगापासून खत कसं तयार करायचं, ह्या गोष्टी शेतकऱ्याला सांगितल्या। आणि कत्तलीला जाणाऱ्या शेकडो हजारो गायी अडवल्या, पण लोक ऐकत नव्हते। त्यानंतर मग त्याला सेंद्रिय शेतीची माहिती घेऊन काही ठिकाणी ट्रेनिंग घेतले सेंद्रिय शेतीचे। आणि सेंद्रिय शेतीचे काय महत्त्व आहे, गाईचं काय महत्त्व आहे, हे आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। जर जी निस्वार्थ भावना होती, गाय वाचली पाहिजेत आणि शेतकरी वाचला पाहिजेत, त्याच्यातून मी आज उद्योगपती म्हणजे शेतकरी उद्योजक झालो, सेंद्रिय उद्योजक झालो। फार मोठा नाही म्हणा, पण वर्षाचं माझं कुटुंब चालल आणि शेतीला एक जोडधंदा माझं पूर्ण वर्षाचा खर्च भागाल एवढं मला त्या उद्योगातून मिळते। मी जवळपास 10 ते 15 वर्ष झाले स्वतः सेंद्रिय शेती करतो। गांडूळ खताचा प्रकल्प शेतात उभारलेला आहे, स्वतः वापरतो आणि परिसरातल्या शेतकऱ्याला गांडूळ खत विकतो, गांडूळ बीज विकतो। त्यानंतर माझ्याकडे गांडूळाचे बेड आहेत, प्लॅस्टिकचे टाके, तर ते पण देतो। त्याच्यात शेतकरी घरच्या घरी गांडूळ खत उद्योजक बनू शकतो। शेतकरी एका वर्षात 50 ते 60 क्विंटल खत घरी तयार करू शकतो। त्याचनंतर त्याच्याद्वारे जे वर्मीवास आपण ऐकला असेल, गांडूळाचा मलमूत्र जबरदस्त टॉनिक आहे, 1 रुपयाही खर्च येत नाही। मार्केटमध्ये तेच ह्युमिक ॲसिडमधून आपण 120 रुपयाचा अर्धा लिटर घेतो। ह्युमिक ॲसिड आपण ऐकलं असेल, तर त्या ह्युमिक म्हणून ते पदार्थ आपल्याला त्या गांडूळापासून सहज मोफत मिळतो। मी बऱ्याचशा शेतकऱ्याला गांडूळ खताचे टाके लावून दिले आणि त्याचा वर्मीवास सुद्धा 100 रुपये लिटरने विकून दिला। त्याच प्रकारे मी करता मला 2007 मध्ये कृषी विभागाने एक फ्लोरायझम दिलं होतं, शेतकरी स्वावलंबन मशीन, स्वर्गीय वसंतराव शेतकरी स्वावलंबन मशीन। कृषी विभागानं शेकडो त्या मशीन शेतकऱ्याला दिल्या, पण मला आत्तापर्यंत माझा जोडीदार असा एकही नाही भेटला की त्याने त्याच्यावर लिंबोळीचा व्यवसाय चालू केला म्हणून। तर मी 5 क्विंटल लिंबोळी त्याच्यावर दळायचो आणि त्याच्या विद्यापीठाची जी शिफारस आहे, लिंबोळी अर्क 5% कसा तयार करायचा, त्याचं एक पत्रक टाकून 5 किलोची बॅग शेतकऱ्यापर्यंत गावोगाव जाऊन पोहोचवली आणि सांगितलं 5% लिंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा। शेतकऱ्यांनी केलं ते माहिती वाचून, पण ते पुन्हा ते गेलं तर ते म्हणले, बा तुम्ही 2 पैसे शिल्लक घ्या, पण ती किचकट बाब आम्हाला नका सांगू, तुम्हीच तयार करून द्या। तर शेतकऱ्याला कसं नेमकं थोडक्यात की काही करायचं म्हणलं कराय, गांडूळ खत काही लागत नाही। आणि जी विद्यापीठाची शिफारस आहे की हेक्टरी 5 क्विंटल लागते, आपण 10 क्विंटल टाकू ना, कारण आपलं त्याला जे लागणारं रॉ मटेरियल आहे ते म्हणजे कितीतरी पटीत आपल्याजवळ आहे। आणि आज जे प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर या लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळलेलं आहे, ते स्वतः गांडूळ खत घरी तयार करू शकत नाही, 1000 रुपये क्विंटलला आपल्याजवळून घेऊन जातात। काही लागत नाही, कुठलं यंत्र लागत नाही, कुठल्या मशिनरी लागत नाही, इलेक्ट्रिसिटी लागत नाही। फक्त रोज सकाळी अर्धा तास जर फक्त आपण त्याच्याकडे पाहिलं तरी काम होते। तर पण ते थोडीशी जाणीव पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचं, बा माझ्यावर ही परिस्थिती हे बदलवायचं ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस आपोआप मार्ग निघतात। आणि पण त्यासाठी पण निस्वार्थी भावना पाहिजेत, त्याग पाहिजेत। हे माझ्यात जे आलेलं हे एकानी उद्योजकता फक्त जमिनीविषयी असलेला निस्वार्थीपणा, की ही जमीन पिढ्यानपिढ्या आपल्याला जगवा लागली, ही वाचली पाहिजेत, हे सतत डोक्यात विचार होता। त्यासाठी आपल्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिले। आपण पाहिलं राजू दीक्षित साहेबानं 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याचा माणूस फक्त आयुष्य समाजासाठी दिलं, की तुम्ही स्वदेशी वापरा, स्वतः काही उद्योग चालू करा। 1.5 लाख रुपये महिना सहज मिळाला असता, इतका हुशार विद्वान माणूस फक्त देशासाठी पूर्ण आयुष्य दिलं। पण आपल्याला त्या गोष्टीची खंत नाही, चिंता नाही। राजू दीक्षित साहेबांचे व्याख्यान ऐकले, बऱ्याचशा सेंद्रियचे व्याख्याने ऐकले, ॲग्रोवनचे लेख वाचले आणि त्याच्यातून पक्क ठरवलं की सेंद्रिय शेती करायची।
तर आज मी माझ्याकडं वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात सांगतो, कारण बरेचसे अजून सर बसलेले आहेत बोलायचे. माझी वेळ होती 1 ते 2, मला इतके वेळ वेट करायचं काम पडलं तरी पण मॅडमचा आग्रह होता थोडा आटपा, म्हणून आटपते घेतो. नाही विषय भरपूर आहे बोलायसाठी. सेंद्रिय शेतीवर मी 1 ते 2 तास दिवसभर मी बोलू शकतो, कारण ते हाडातून झालेलं आहे, करतोय जवळपास 15 ते 20 वर्ष झाले. तर आज मी माझ्याकडे लिंबोळी ऑइल मिल आहे. मी लिंबोळी ढेप, लिंबोळी तेल, होर्मिवास, गांडूळ खत, गांडूळ बेड असं करता करता वर्षाचे 1.5 ते 2 लाख रुपये कमावतो. आणि याच्यातून जे पैसे आलेत, मी बऱ्याचशा गोष्टी ह्या अनुदानावर घेतलेल्या आहेत. याचा मला ज्या अनुदानाचा फायदा झाला ते वापस शेतकऱ्यासाठी खर्च करतो, किंवा शासनाचा अनुदान म्हणजे जनतेचा पैसा आहे. मी एक गाव, तसंच आमचे जे कृषी विभाग वाशिम जिल्ह्यातले कृषी अधिकारी आहेत, अतिशय म्हणजे शेतकऱ्याविषयी जिव्हाळा असलेले. त्याचं नाव आहे मुरलीधर इंगळे साहेब. तसेच याच्या आधी बोंडे साहेब होते. त्या माणसांना अहोरात्र शेतकऱ्याकडे देऊन जे गाव दुर्लक्षित होतं, 30 वर्षापासून एकही अधिकारी त्या गावात गेला नव्हता, त्या गावात 75 युनिट उभे केले आम्ही गांडूळ खताचे. कलेक्टर साहेब 3 तास थांबलेत ते बेड पाहासाठी. तर त्या गावात 50% अनुदान, मशी, इंजन, मोटर, पाईप. तर हे करून ते पूर्ण गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचं पूर्ण गाव ते विकासाकडे आलं. आज त्या गावाचा आर्थिक स्तर उंचावला. इतके दुष्काळाची परिस्थिती असताना बी त्या लोकांना सोयाबीनला त्या योजना भेटल्यामुळं 2 पाणी देऊन सोयाबीन वाचवलं. तर पण त्यासाठी गरज आहे शेतकऱ्याला शासन आणि शासकीय यंत्रणा. आधीचे दिवस सोडा, पण मी जे अनुभवलं, आज शेतकऱ्यासाठी अहोरात्र काम करायला तयार आहेत. फक्त आपण समोर या लागते. आपण काय करतो, शेतकरी त्याचा फायदा होत असेल ना, तर मग मी का विनाकारण हेलपाटे घेऊ. पण कुठंतरी एखाद्याला जेव्हा स्वतःला गाडून घेईल त्याच वेळेस 1000 दाणे भेटतात. सृष्टीचा, निसर्गाचा नियम. माणसाचा विकास झाला, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अधोगती झाली. कुठलाही एक पक्षी जर चिपकला झाडावर तर हजारो पक्षी जमा होतात. एक वानर जर पडलं तर सगळे वानर जमा होतात. पण माणूस जर अडचणीत असला तर कोणीही वेळ काढत नाही. या गोष्टीची खंत असली पाहिजेत. त्या हिशोबानं काम झालं पाहिजेत. शेतकरी आत्महत्या करणारच नाही, कारण ज्याच्यात जमीन चिरून धान्य काढायची ताकद आहे ते आत्महत्या नाही करत. पण नक्की एवढी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची की ते आत्महत्या 10 वेळा आत्महत्या करावं इतकी बिकट परिस्थिती आहे. कारण बरेच जणांनी सांगितलं, सैनिक आणि शेतकरी या दोघांचंही काम सारखं आहे. इतकी आता स्वतः मी शेती करतो, रात्री बेरात्री शेतात जावं लागते, कुठली म्हणजे सुविधा नाही. शेतकरी काम करायचं आहे. माझं तर एक महिना कुठलंही अनुदान नको, फक्त वीज आणि पाणी शेतकऱ्याला जर उपलब्ध असलं ना, तर जग नाही, देशाला अन्न, देश नाही जगाला अन्न पुरू शकते एवढी ताकद त्याच्या मनगटात आहे. एवढं असून शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे की लेकराला सोटाची इजार फाटकी जरी असेल ना, पण बेमानी नाही करत. आणि तेच पाहतो, त्याचाच माल मार्केटमध्ये जर गेला ना, लगेच त्याच्यात माती साकळून त्याचे 4 पट पैसे मिळवले जाते. पण हे माल साफ करून तिथं देते. इतका प्रामाणिक व्यवसाय आणि इतका हिमतीचा व्यवसाय दुसरं कोणीच करणार नाही. की माहीत आहे की जमिनीत धान्य टाकल्यानंतर उगवल नाही उगवल माहीत नाही, तरी पण हा व्यवसाय घाट्याचा दुसरा कोणी करू शकत नाही. तर पण माझं शेतकऱ्याला हात जोडून विनंती आहे की आपण, तुमच्याकडे 5 एकर शेती जर असेल तर किमान 1 एकर जरी शेती, मी म्हणतो म्हणून नाही, जी जमीन आपल्याला पिढ्यानपिढ्या जगवा लागली तिचं आरोग्य धोक्यात नाही आलं पाहिजेत. सेंद्रिय शेती म्हणजे आध्यात्मिक विषय आहे. एक म्हणजे निस्वार्थी भावना आहे. सेंद्रिय शेती केल्याचे याच्या मागचे फायदे पहा काय आहेत. एक तर प्रदूषण कमी होणार आहे. आपल्याला जे प्रश्न सध्या जगाला भेडसावतात, जग चिंतेत आहे ज्या प्रश्नामुळं, ते प्रश्न सोडवण्यात सेंद्रिय शेतीमुळे मदत होते. पाण्याची टंचाई, आपल्या शेतात जर आपण सेंद्रिय शेती केली तर गांडूळ वापस येतील. एक गांडूळ एका दिवसात जमिनीला 150 छद्र पाडते. पाऊस जसाही पडला तसा जमिनीत मुरल. याचा अर्थ पाण्याची पातळी वाढणार आहे. नाही तर तुम्ही ज्या शेतात तुमची विहीर आहे त्याच्या बाजूचं 1 एकर शेत करा गांडूळ खतानं, सेंद्रिय शेतीनं, आणि त्याचे तुम्ही पाण्याची पातळी पहा. पहिल्या पावसात तुमची विहीर अर्धी येईल. म्हणजे जी उद्याच्या काही शास्त्र तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की काही वर्षात पाण्यासाठी युद्ध होईल, पण त्याची तयारी आपण आज शेतकरी करू शकतो. दुसरी गोष्ट प्रदूषण, की जे प्रदूषणाचा प्रश्न जगाला भेडसावते ते कमी करण्यात आपली मदत होते. आपण जर लिंबोळी सारखे, दशपर्णी सारखे फवारणी मारले तर प्रदूषण ज्या पाण्याद्वारे आणि हवेद्वारे होते ते होणार नाही. आणि तुम्ही एकरभर शेती करून पहा, कुठलाही फवारा नका मारू, लिंबोळी काय कुठलंच नका मारू, तरी पण तुमचा 1-2 पोते कमी होईल. तेवढ्यात आपण कृषी सेवा केंद्रावर देऊन टाका लागलो ना. 4थं वर्ष आहे की उत्पन्न होईल नाही होईल माहीत नाही, पण 50% रक्कम कृषी सेवा केंद्रावर द्यावं लागलो. त्याच्यापेक्षा घरचं खत, घरचं बी वापरा, 2 पैसे उत्पन्न कमी होईल, काय फरक पडणार आहे. आपल्या जवळच जाणार काही नाही.
आणि त्या जमिनीकडून अपेक्षा करता किती? आणि आपण व्हा लागलं काय नेमकं, जमिनीतून माल काढायला लागलो आणि इटान माती ज्याला भावना नाही ते घराच्या घर उभे करायला. त्याच्यात 2च माणसं असतात फक्त त्या घरात. घर पाहिलं तर मोठ्याच्या मोठं 4 मजली. आणि ज्या जमिनीला भावना आहे, जी पिढ्यानपिढ्या जगवा लागली, तिचा विचार नाही. तर शिक्षणासाठी या गोष्टी जर होत असतील तर हरकत नाही, पण कित्येक घरं पाहतो आपण की त्याच्यात 4 माणसं राहतात आणि घर 4 मजली, आणि त्याच्यातून उत्पन्न काढायच्या भावना. ज्याला भावना नाहीत त्याच्यासाठी धडपड चालू आहेत, आणि ज्याच्याजवळ भावना आहेत त्याच्यासाठी वेळ नाही कोणासाठी. शोकांतिक आहे. तर आपण सगळं माणूस म्हणून या गोष्टीचा विचार करू. सगळ्यात मोठं प्रदूषण होते पाण्याद्वारे. आपण रासायनिक खतं वापरतो जमिनीत, तेच पाणी नदी नाल्यांत जाते केमिकलचं, ते पाय मिळते, त्याच्यामुळे आजार होतात. फवारण्याद्वारे हवेद्वारे जे आपण पाहिलं कर्नाटकमध्ये ज्या वेळेस संशोधन झालं की जे नवजात शिशु जन्माला यायचे त्याचं डोकं मोठं, हात छोटे, पोट मोठं, डोकं लहान, तर त्याचं संशोधन झाल्यानंतर त्याच्यात असं समजलं की त्याच्यात एंडोसल्फानचे घटक आढळले. आज पण शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की आईच्या दुधात 10% विष आहे. हे फक्त केमिकलचा परिणाम. आणि मनोरोगने इतके वाढले सध्या, त्याचं कारण म्हणजे केमिकल आहे, प्रदूषण, रसायनाचं. या सगळ्या गोष्टी समजतात पण कळते पण वळत नाही, अशातला भाग होता. यासाठी लागते त्याग. त्यागात शांती निरंतर. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर त्याग लागते. त्यागाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. आणि त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्याग केलं तर मी देशासाठी काहीतरी करू शकतो. जसं बरेचसे ऋषी, आपण कृषी आणि कृषी प्रधान देश आहे आपला, एका तत्वासाठी ऋषीनं आपलं पूर्ण जीवन अर्पित केलं. आपल्या कुटुंब व्यवस्था, ज्या देशानं जगाला शेती कशी करायची हे शिकवलं, त्या देशाचा शेतकरी आज दुसऱ्यावर अवलंबून आहे. रासायनिक खतं, बियाणे कुठून मिळतील का? आपण पाहिलं आपल्या इथं कणगे भरेल राहायचे, त्याला बियाण्याला लेप देऊन राहायचा, कुठलंही त्याच्यावर म्हणजे किटूक येत नसेल, तेच आपण उपसून पेरायचो, त्याचे रिझल्ट जास्ती होते. राजू दीक्षित साहेबांनी पुरावे आणले, त्याचे सांगितले की 18व्या शतकात आपलं एकरी उत्पन्न 25 क्विंटलच्या वर होतं, 40 क्विंटलपर्यंत, पुराव्यासहित. पण आपण त्या गोष्टीचा विचार करायला तयार नाही. तर माझंही तुम्हाला एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे, मी म्हणतो म्हणून नाही का दुसरं कोणी म्हणते म्हणून नाही, तुम्ही स्वतः वैयक्तिक 1 एकरा शेतीवर अनुभव घ्या. त्याला जीवामृताला काही लागत नाही. एक गाय पाळली तर शेवाई होईल. गायी 33 कोटी देव आहेत हे म्हणणं म्हणजे कशासाठी घातलं की तिच्यात तेवढे आपल्याला देणारे फायदे आहेत. गायीच्या शिंगातलं जर खत तयार केलं, 1 ग्रॅम एका एकरासाठी धुईचं काम करते. 1 ग्रॅम फक्त, एक पूर्ण एका एकरात धुई कशीच येणार नाही आणि पिकाची क्वालिटी वाढते. 30 ग्रॅम शेणखताचा गोळा 30 गाड्या शेणखत टाकल्या एवढं काम करते गायीच्या शिंगात. कारण ते तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, ते जमिनीत कोजागिरी पौर्णिमेला गाडून ठेवावं लागते आणि रामनवमीला काढावं लागते. 6 महिन्यात 2 किलोमीटरचे जीवाणू सगळे एकत्र होतात. की त्याचं उदाहरण जसं आपण पहिले आपल्याजवळ चॅनल नव्हते, अँटिना होता, अँटिना जसं कॅच करते तसं ते जीवाणू सगळे त्याला आकर्षित करतात आणि ते आपल्याला त्याला गती देऊन आपल्याला ते शेतात पुन्हा वापरता येतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. वेळ कमी आहे त्याच्यामुळं मी बोलताना काही चुका झाल्या असतील तर माफ करा. एवढं बोलून मी थांबतो. माझा कोणाला माहिती विचारायची असली तर माझा नंबर 9822 65 42 65 42 52. राजाभाऊ इंगळे, आनसिंग, तालुका जिल्हा वाशिम. माझा व्हिडिओ पण आहे शाम टीव्हीवर. वाशिम निंबोळी उद्योग जर टाकलं गुगलवर तर 8 मिनिटं 15 सेकंदाची मुलाखत आहे. धन्यवाद सर.